हॅलो नमस्कार. श्री स्वामी समर्थ. कशा आहात सर्व? मस्त ना? आता मस्तच असायला पाहिजे. माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये माझ्या गोड ताईंचे व मैत्रिणीचे ताईंनो मनापासून खूप खूप स्वागत आहे. व्हिडिओ आहे शुक्रवारचा. तर शुक्रवारचं संध्याकाळचं रुटीन आहे. तर वैभवलक्ष्मीची पोथी वगैरे वाचायची असते. परत आरती सेवा सकाळी करते आणि संध्याकाळी मग फक्त वैभवलक्ष्मीची पोथी वगैरे वाचली, पूजा आरती केली, छान असा धूप दीप लावला, दारामध्ये सुद्धा कापूर लावते आणि इथं आरती वगैरे झालेली आहे. तर बघू शकता अशी साधी सोप्या पद्धतीने पूजा मांडलेली आहे. तर त्यांनी गजरा आणला होता, फुलं आणले होते आणि गुलाबाचं फुलही आणलं होतं. सॉरी, गजरा नव्हता आणला, गुलाबाचं फूल आणलेलं आणि फुलं आणले होते. तर पूजा वगैरे झालेली आहे. आणि मग इथं मी बघू शकता किचनमध्ये आले. तर दुपारचा भात होता तोच पिवळा केला होता. कांदा मिरची राई जिरे आणि थोडीशी कस्तुरी मेथी, कोथिंबीर नाही टाकली, मग कस्तुरी मेथी टाकली आणि छान असा परतून घेतला होता. तर तो ठेवला परतून. मग डाळ भात वगैरे काही नाही केला, भातच दुपारचं तो परतला. आणि तर खीर केली शेवळ्याची थोडीशी, कारण मुलं खात नाहीत, मग जास्त पडते, मग दुसऱ्या दिवशी खावा लागते. त्यापेक्षा मी थोडीच केली, मग नैवेद्य दाखवण्यापुरते. आणि आमच्या दोघांना तरी पण खाल्ली, आर्याने खाल्ली. आणि हे बघू शकता इथं भेंडी धुवून घेतलेली आहे, पाणी गाळायला ठेवली सुकण्यासाठी. आणि इथं पीठ वगैरे मळलं. तर आता इथे ना मी भेंडी वगैरे कापून झालेली आहे छान अशी. आणि इथं भाजीला फोडणी करत आहे. तर फोडणी कशी करते मी बघा, राई टाकते तेलामध्ये. राई ना, भेंडीच्या भाजीत राई टाकल्यानं खूप छान असे फ्लेवर येतो. राई आणि कढीपत्ता असेल तर कढीपत्ताही टाकू शकता. तर कांदा मिरची टाकलेली आहे. मिरच्या थोडं कमी घातल्या, थोडंसं मी हळद आणि मीठ, हळद मीठ तर घालतेच, पण टॅमॅटो आणि लाल तिखट पण थोडंसं घालते, त्याच्यामुळे टेस्ट पण भेंडीला खूप छान येतो आणि मस्त अशी भेंडी होती. तर इथं बघू शकता किचन वगैरे लगेच पुसून घेते आणि चपात्या वगैरे करायच्या आहेत. आणि इथं ना भेंडीची भाजीला फोडणी करत आहे. तर ताईनो आज खूप गडबड आहे, व्हिडिओ एडिटिंग करत आहे, पण गडबड खूप आहे. आज शनिवार आहे ना, आज ना अध्याय लावणार आहे संध्याकाळून, म्हणजेच 4-4:30च्या नंतर 5च्या दरम्यान असं अध्याय लावणार आहे. तर शिवलीला अमृत हा अध्याय लावणार आहे. त्याचा व्हिडिओ पण तुम्हाला मी शॉर्टमध्ये पण आणि मोठ्या व्हिडिओमध्ये पण उद्या भेटेन. तर आता सगळं आवरावर थोडीशी साफसफाई, म्हणजे टेबल वगैरे इकडे सरकवलं आहे, थोडंसं हांडे वगैरे घासले, हांडा कळशी प्यायचं सगळं, बाटल्या वगैरे. तर त्यांचा उपवास असणार आहे एक टाईम. बघू आता, अजून त्यांनी काय खाल्लं नाही, पण त्यांनी सांगितलं पण नाही मला की उपवास पकडला काय. पण जास्त करून एक टाईमच जेवण करून अध्याय वगैरे वाचायचा असतो. तर बघू आता. आणि इथं मी व्हिडिओ एडिटिंग करत आहे, थोडं घाईतच आहे, एकीकडे कामाची घाई आहे. आता पूजा वगैरे पण मांडायची आहे, तर लेटच व्हिडिओ एडिटिंगला घेतलेला आहे. तर कामं झालेले आहेत आता. आणि व्हिडिओ आवडतात की नक्की कमेंट करून सांगा. असे छान छान व्हिडिओ रेसिपी ब्लॉग बघण्यासाठी नक्की चॅनल सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला अध्याय ना थोडा उशिराच लावला यावेळेस, कारण की मध्ये त्यांना पण वेळ नव्हता, कामं होते थोडेसे बाहेरचे पण, आणि माझी पण थोडी तब्येत ठीक नव्हती, त्याच्यामुळं ना. इथं बघू शकता भेंडीची भाजी वगैरे छान अशी झालेली आहे.